आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये। भाजप राज्यामध्ये एकट्याने निवडणूक लढवणार, संघासोबतच्या बैठकीत ठरलंय। जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा। अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू असल्याची आव्हाडांची माहिती। भाजप कदाचित लोकसभा एकत्र लढेल, पण विधानसभा स्वबळावर लढवणार। भाजपच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचा आव्हाडांचा दावा। तर अजितदादा आणि शिंदेंना कमळावर लढावं लागेल, आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभा विधानसभा महायुती एकत्र लढवणार। जितेंद्र आव्हाड यांनी कुठेही कान लावू नये, तुमच्या पक्षात काय चाललंय ते पहा, संजय शिरसाट यांचा टोला। लोकसभेपर्यंत पाठीवर हात फिरवतील, लोकसभा होऊ द्या मग बघा कुठे पवार आणि कुठे शिंदे, त्यांना त्यांचं स्थान कळेल। विजय वडेट्टीवार यांचा अजितदादा आणि शिंदेंना टोला। शिंदेंसारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्रात राज्य करतायत। टेंडरबाजी केली ते आमदार चेअरमॅन शिंदेंमागे बसले आहेत। सर्वात जास्त घोटाळे करणारे लोक शिंदेंच्या गटात असल्याची संजय राऊतांची टीका। गुलाबराव पाटलांनी कोविड काळात कोट्यवधींचा घोटाळा केला। घोटाळ्याच्या चौकशीचं पत्र चिमणराव पाटलांनी शिंदेंना लिहिले। आधी चिमणरावांची चौकशी करा, मग बीएमसीवर या। कोविड काळातील घोटाळ्यांवर शिंदेंनी केलेल्या आरोपांना राऊतांचं प्रत्युत्तर। सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। थोड्याच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार। मनोज जरांगे यांच्या मराठा संवाद दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। जरांगे आज गोदावरी काठच्या 123 गावांमधील नागरिकांशी संवाद साधणार। मराठवाड्यातील मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस। 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली। कशाच्या आधारावर नोटीसा दिल्या? नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा। फक्त ट्रॅक्टर वापरलं म्हणून तुम्ही नोटीस देत आहात, याचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं। मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले। 5.5 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। सरकारनं तारीख बेतारीख दिली, पण अधिवेशनामध्ये आरक्षण दिलं नाही। सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर नवीन लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न। मराठा आरक्षणाकरून विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजपच्या कोंडीनंतर संघाच्या भूमिकेत बदल। 2 दिवसांपूर्वी विदर्भ संघचालक श्रीधर गाडगे यांचा जातीय जनगणनेला विरोध। आज पत्रक काढत आरएसएस कडून भूमिका जाहीर। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ। अनोळख्या व्यक्तीनं प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत दादा गडबडले। नांदेडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। पुण्याच्या सासवडमध्ये शरद पवार गटाकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी। रत्नागिरीमध्ये उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी भाजपचं आंदोलन। मिमिक्री करणाऱ्या खासदारांविरोधात भाजपची निदर्शनं। सांगलीमध्ये भाजपची राहुल गांधी आणि बॅनर्जींविरोधात निदर्शनं। उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्यामुळे भाजप आक्रमक। सरकारला प्रश्न विचारल्यामुळे खासदारांचं निलंबन। खासदारांना निलंबित करणं ही चांगली गोष्ट आहे का? शरद पवारांचा सवाल। संसदेचं कामकाज चालावं असं सरकारला वाटत नाही। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। नाशिक पोलीस येरवडा कारागृहातून सलीम कुत्ताचा ताबा घेणार। कायदेशीर प्रक्रिया सुरू। भिवंडीच्या पडघा गावातील आयसिस मॉडेल प्रकरणामध्ये अनेक खुलासे समोर आलेले आहेत। साकेबला भेटण्यासाठी सिरियामधील एका व्यक्तीला पाठवल्याची एनआयएची माहिती। सध्या JN1 व्हेरियंट पासून घाबरून जाण्याचं कारण नाही। मागील 5 महिन्यांमध्ये या व्हेरियंटमधून कुणाचाही मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे। आरोग्य विभागाकडून राज्यामध्ये दक्षतेचं आवाहन।